माझ्या महाराष्ट्राच्या मातीला वंदन करून आज मी ज्या महापुरुषाबद्दल बोलणार आहे तो इतिहास नाही, तो ज्वालामुखी आहे. तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. वादळं आली तरी ज्योत विझत नाही, वादळं आली तरी ज्योत विझत नाही. सिंह जन्माला आला की तो कधी झुकत नाही, सिंह जन्माला आला की तो कधी झुकत नाही. शिवरायांचा छावा, पण फक्त नावाचा नाही, पराक्रमाचाही. लहान वयात संस्कृत, पारशी, मराठी भाषांवर प्रभुत्व, विद्वत्ता आणि शौर्य यांचा अद्भुत संगम म्हणजे शंभूराजे. औरंगजेब दक्षिणेत उतरला, चारही बाजूंनी संकट उभी राहिली, पण सिंह घाबरतो का कधी? तलवारीची धार आणि नजरेत अंगार, तलवारीची धार आणि नजरेत अंगार. शंभूराजे म्हणजे स्वराज्याचा आधार. त्यांना पकडलं गेलं, अमानुष छळ झाला, लालच दाखवलं गेलं, धर्म बदलण्याची अटही ठेवली गेली. पण त्या सिंहाने गर्जना केली, माझं मस्तक जाईल पण स्वाभिमान नाही. देह जळाला तरी विचार जुळत नाही, देह जळाला तरी विचार जुळत नाही. स्वाभिमानाचा किल्ला कधी ढळत नाही. मित्रांनो, आज आपण छोट्या संकटात खचतो, पण शंभूराजांनी मृत्यूसमोर उभं राहूनही मान झुकवली नाही. हे फक्त बलिदान नव्हतं, ही होती स्वराज्याच्या भविष्याची शपथ. मावळ्यांनो, जर खरोखर प्रेरणा हवी असेल तर शंभूराजांसारखं जगा, अन्यायासमोर उभे राहा, आपल्या संस्कृतीचा अभिमान ठेवा आणि स्वाभिमानासाठी जगा. चला. औरंगजेब स्वतः दक्षिणेत उतरला होता, पण शंभूराजे डगमगले नाहीत. त्यांनी सिंहासारखं लढणं निवडलं. त्यांना पकडलं गेलं, त्यांच्यावर अमानुष अत्याचारही झाले, पण इतिहास साक्षी आहे, त्यांनी कधीही धर्म सोडला नाही, स्वाभिमान सोडला नाही आणि स्वराज्याचा विचार सोडला नाही. त्यांनी दाखवून दिलं, प्राण जाईन पण मान नाही. आजच्या तरुणांनी शंभूराजांकडून शिकावं, संकट आलं तरी हार मानायची नाही, आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगायचा, अन्यायासमोर कधीही झुकायचं नाही आणि सर्वात महत्त्वाचं स्वाभिमान जपायचा. शंभूराजांचं बलिदान म्हणजे पराभव नव्हता, तो स्वराज्याच्या विजयाचा पाया होता. चला, आपण छाती ठोकून आता बोलूया, छत्रपती संभाजी महाराज की जय.